सजग असलेलं एकमेव व्यासपीठ भारत न्यूज 44। बातमी तीही बिनधास्त। संपूर्ण देश महाराष्ट्र दुःख व्यक्त करत असताना उद्ध्वस्त अशा भावना सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केल्याचे सांगत गहिवरलेले लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आजारी प्रकृतीमध्येही आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत पाणावलेल्या डोळ्यांनी भावना व्यक्त केल्या। यावेळी बोलताना रामशेठ ठाकूर यांनी एक किस्सा सांगितला। ते म्हणाले की एका कॉलेज महोत्सवाच्या निमित्त आमची भेट झाली। स्टेजवरतीच आम्ही 2-4 मिनिटं बोललो। ते स्टेजवर उभे राहिले आणि मला कल्पना नसतानाही इतकं चांगलं माझ्याबद्दल वक्तव्य त्यांनी जाहीर भाषणामध्ये केलं। खरंच हा माणूस जो आहे ना तो माझ्या समोर व्यक्त न होता माझीही त्यांच्याशी जास्त चर्चा होत नव्हती, तरीही त्यांनी जाहीरपणाने महाराष्ट्राला सांगून दिलं। 13 कोटी जनतेचा उल्लेख करून आपला माणूस अशा प्रकारे त्यांनी वक्तव्य केलं। एकंदरीतच सर्वसामान्यांचा आणि दुसऱ्याची कदर करणारा हा माणूस होता, असं अजितदादांबद्दल म्हणत रामशेठ ठाकूर भाऊक झाले। नाही, रामशेठ त्यांचं 1 कोटी, रामशेठने पहिलं पण 1 कोटी दिलेलेच आहे। म्हणजे त्यांनी असला करण्याचा अवतार तर मी दुसरा कुठंच बघितलेला नाहीये। म्हणजे खरंच दिलदारपणा। पैसे तर सगळेच कमवतात, वर तर 1 रुपया कोणी घेऊन जात नाही। अरे पण द्यायची दानत असावी लागते, ती दानत ह्या माणसामध्ये। म्हणून मी त्यांचं महाराष्ट्रातल्या तमाम 13 कोटी जनतेच्या वतीनं अभिनंदन करतो। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, महाराष्ट्राचे एक थोर फार मोठे आणि महत्त्वाचे नेते माननीय अजितदादा पवार यांचं आज सकाळी विमान अपघातामध्ये अतिशय दुःखद असं निधन झालेलं आहे। संपूर्ण महाराष्ट्र आज हळहळतोय। पाहायला गेलं अकस्मित अशा प्रकारचं हे संकट महाराष्ट्रावर आले, काय करावं काय नाही हे सूचनाचं असं प्रत्येकाला झालेलं आहे। खरं तर जनसामान्यांच्या बाबतीत अतिशय जिव्हाळा, प्रेम, आपुलकी आणि त्या तडफेनं काम करणारं हे नेतृत्व होतं आणि त्याच्यामुळे प्रत्येकाला वाटतं अरे रे आपला एक तारणहार गेला, आपल्या घरातला एक माणूस गेला, अशा प्रकारचं प्रत्येकाला दुःख होत आहे। त्यामुळं प्रत्येक जण, मी तर 2-3 तास स्तब्ध झाल्यासारखं झालेलं आहे आणि मला तर अगदी काय बोलावं काय करावं हे सूचनाचं झालेलं आहे। त्यांचे आणि माझे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते। खरं तर त्यांची आणि माझी भेट जास्त झालेली नाही, त्यांचा आणि माझा परिचय होता पण जास्त भेटणं वगैरे नव्हतं। पण काही मनातल्या गोष्टी त्या बोलत होते, काही माझ्या मनातली स्पष्टपणाने मी कधी त्यांना बोलत होतो। अगदी काही महिन्यापूर्वीच ईश्वरपूर इथं सांगली जिल्ह्यातल्या एन डी पाटलांचा कॉलेजच्या निमित्तानं मुहूर्त होतं, तिथं आमची भेट झाली। स्टेजवरतीच माझ्याशी ते 2-4 मिनटं बोलले, मी त्यांच्याशी बोललो आपुलकीनं। स्टेजवर ते उभे राहिले आणि मला कल्पना नसलेलं इतकं चांगलं माझ्याबद्दलचं वक्तव्य त्यांनी जाहीर भाषणामध्ये केलं। म्हणजे खरंच हा माणूस जो आहे ना तो माझ्यासमोर काय व्यक्त झाला नव्हता, माझीही त्यांच्याशी असं चर्चा होत नव्हती। नमस्कार, चमत्कार आणि भेटून साधारणतः एकमेकाला भावनेतून, नजरेतून प्रेम ओतणं इतकंच फक्त होत होतं। पण त्यांनी जाहीरपणानं महाराष्ट्राला सांगून दिलं 13 कोटी जनतेचा उल्लेख करून असा माणूस नाही, अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य केलं। म्हणजे एकंदरीत सर्वसामान्यांचा आणि दुसऱ्याची कदर करणारा, त्याला ओळखणारा माणूस होता आणि त्याचबरोबरीनं रात्रंदिवस खऱ्याला खरं खोट्याला खोटं स्पष्ट वक्तव्यानं बोलणारा हा नेता आपल्यातून गेला। याबद्दल मला आणि सर्व महाराष्ट्राला नक्कीच अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44। सत्याचा प्रकाश, बातम्यांचा विश्वास।